विशेष बाल पोलीस पथकांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात यशस्वीरित्या संपन्न। महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व पोलीस ठाण्यातील विशेष बाल पोलीस पथकांची कार्यशाळा पार पडली। या कार्यशाळेचे आयोजन पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते। या कार्यशाळेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महिला आणि बालकांचे संरक्षण, विकास आणि कल्याण साधण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेष बाल पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली। उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांनी दिले। कार्यशाळेला मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, ज्यामुळे जिल्ह्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल अधिक सशक्त होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना तडवी, SP ऑफिस धुळे। मी एंटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला कार्यरत आहे। आज रोजी माननीय अश्वती दोर्जे मॅडम यांच्या आदेशाने आणि माननीय SP सो धुळे, अपर पोलीस अधीक्षक सो धुळे आणि उप अधीक्षक सर विश्वजित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने आज कार्यशाळा घेण्यात आली। तर SJPO म्हणून विशेष बाल पोलीस पथक म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला एक पथक कार्यरत असतं। तर त्यांनी कसं काम करायचं आहे, त्यांचं कार्य काय आहे, त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा इतर बाहेर ड्युटीवरून जाताना येताना पोलीस म्हणजे लहान मुलांसाठी किंवा सर्वांसाठीच कसं काम करायचं आहे याच्यासाठी ते कार्यरत असतात। तर त्यांनी कसं काम करावं याचं प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आलेलं होतं। तर या प्रशिक्षणात प्रत्येक पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, SJPOचे सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते।